नमस्कार मित्रांनो, सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजची बातमी एक थरार बातमी आहे. सोलापूरच्या कलावती नगर परिसरात राहणाऱ्या सोमनाथ आणि श्रीदेवी पाटील यांची या पती पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. मित्रांनो, या कुटुंबाच्या विनाशाला विजयपूर येथील अभिषेक दत्तात्रय कोरे हा तरुण जबाबदार असल्याचे समोर आले. मित्रांनो, त्रासाचे कारण असे होते की आरोपी अभिषेक हा भाजी विक्रीच्या निमित्ताने या कुटुंबाच्या संपर्कात आला होता. त्याने श्रीदेवी पाटील यांच्याशी ओळख वाढवून घेतली आणि हळूहळू नंतर त्यांच्याशी संवाद वाढवला आणि नंतर सोशल मीडियाद्वारे आणि फोनद्वारे त्यांना वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली. तेव्हा श्रीदेवी यांना त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागला आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. श्रीदेवींनी त्यानंतर त्याच्यापासून अंतर राखण्याचा प्रयत्न देखील केला, तरीही तो वारंवार फोन करून आणि भेटीसाठी दबाव टाकून लागला, मानसिक छळ करत होता. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर 26 फेब्रुवारीच्या रात्री या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे अभिषेक कोरेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक देखील केली. पण मित्रांनो, आत्महत्येऐवजी त्यांनी काय केले पाहिजे होते? अशा कठीण प्रसंगात घाबरून न जाता कायद्याची आणि समाजाची मदत घेणे आवश्यक होते. त्यांनी जर पोलिसात तक्रार केली असती, सोशल मीडिया किंवा फोनवरून होणाऱ्या त्रासांसाठी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली असती किंवा पोलीस स्टेशनमध्ये छळवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली असती किंवा कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी चर्चा करून यातून काहीतरी मार्ग देखील काढण्यात आला असता. पण त्यांनी तसे न करता आत्महत्या केली. मित्रांनो, ही घटना आपल्या सगळ्यांसाठी डोळे उघडणारी आहे. एक छोटंसं कुटुंब, 2 जीवांची स्वप्न आणि एका व्यक्तीच्या विकृत वागण्यामुळे सगळं संपलं. पण लक्षात ठेवा, आत्महत्या हा उपाय नाही. आपण हरलो म्हणून समस्या जिंकत नाही. आपण उभं राहिलो तरच अन्याय हरतो. जर तुमच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला तर घाबरू नका. तुम्ही एकटे नाही आहात. कायदा तुमच्या पाठीशी आहे. समाज तुमच्या पाठीशी आहे. 1091 महिला हेल्पलाईन असो किंवा पोलीस स्टेशन असो किंवा सायबर सेल, मदत मागणं ही कमजोरी नाही, हीच खरी ताकद आहे. आपण शांत राहिलो तर चुकीच्या लोकांची हिंमत वाढते, पण आपण जर आवाज उठवला तर न्याय मिळतो. म्हणून स्वतःसाठी जगा, कुटुंबासाठी जगा आणि कोणत्याही अडचणीत असाल तर नक्की मदत घ्या. आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य वाचू शकतं. मी आहे तुमची सातारची मार्क्सवाली ताई. पुन्हा भेटूया.